हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी ना कॉर्नचा एक नाश्ता दाखवते, म्हणजे एकदम झटपट असा. ते 2 कॉर्न असे सोलून घेतलेले आहेत, असे ते काढून घेतलेले आहेत आणि ते पाणी ठेवले उकळत. मी आता त्याच्यामध्ये 5 मिनिटं उकळवणार आहे. आपल्याला उकळल्यानंतर पटकन हे स्वच्छ धुवून हे काढून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे 5 मिनिटं असं त्याला उकळवून घ्यायचं आहे, तर ते जरा नरम होतील. इकडे मी एक कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करते, पॅन ठेवलाय. आपलं असं कच्चं केलं तरी, कॉर्न उकडून नुसतं कच्चा कांदा टाकला तरी चालतो, पण आपल्याला असं छानपैकी असं थोडंसं मीठ टाकते, कारण आपल्या कॉर्नला पण मीठ लागलं पाहिजे. इथे आपलं हे उकळेपर्यंत 5 मिनिटं मी ते, आपल्याला बटर असेल तर बटर टाका, नाही तर मी तूप टाकते. 2 चमचे तूप टाकते. ना तेलामध्ये तो नाश्ता चांगला लागणार नाही, म्हणून आपल्याला तूप टाकायचं. चांगलं तूप गरम झाला की आपल्याला थोडं हिंग टाकायचं. एकदम मस्त असं उकळवून घ्यायचं आहे. फक्त 5च मिनिटं आपल्याला उकळवायचं आहे, तर तो ह्याच्यामध्ये शिजणार नाही, म्हणून टोमॅटो वगैरे म्हणून. तर तूप तापल्यानंतर मी हिंग घालते थोडंसं, थोडंसं जिरं घालते. तर चांगलं जिरं तडतडून द्यायचं. तोपर्यंत हे आपल्याला हे उकळेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची. जिरं आता चांगलं तडतडलंय, त्याला कांदा टाकायचा. आपल्याला कांदा पण जास्त लाल करायचा नाही. कांदा करून घ्यायचा. जेवढा कांदा तुम्ही हे ठेवाल तेवढं आपलं छान होईल. ते काय झालं, आपल्याला मोठ्याच गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, याच्यामध्ये टोमॅटो टाकते. मस्त टोमॅटो आपल्याला असं लाल करायचं. इथे आपल्या पाण्याला उकळी येते, ती आता मी काढून घेते 5 मिनिटं. मीठ टाकते. आपल्याला मीठ कॉर्न मध्ये पण टाकलेलं आहे, आपल्याला बेताचंच टाकायचं. कॉर्न ना पूर्ण गाळून घेते. मी आता ते कॉर्न गाळत ठेवले, तोपर्यंत आपल्याला याच्यात मसाले टाकून घ्यायचे. हळद,
तुम्हाला आवडीप्रमाणे मसाले टाका, तुम्हाला काय हवं ते. लाल तिखट, थोडं तिखट पण करायचं, असं नाही की ते एकदम असं हे करायचं. काय तर आपण लहान मुलं आहेत म्हणून मिरची टाकत नाही, ते एक मिरची पण टाकली तरी खूप छान होतं. आणि थोडंसं चाट मसाला, चाट मसाला टाकत अति उत्तम होतं. कोण कोण मॅगी मसाला पण टाकतात, पण आपण चाट मसाला टाकला की बस झाला. चाट मसाला टाकला तर आपल्याला याच्यामध्ये कॉर्न टाकायचं. एकदम अति सोपं आहे. हे बघा, हे मी कॉर्न गाळणीमध्ये काढून मी घेतलेले ह्याच्यात ओतते. त्याच्यामध्ये आपल्याला असं मस्त आपलं हे करून घ्यायचं आहे. एकदम छान वाजवत होते. तुम्हाला तिखट पाहिजे तुम्ही अजून तिखट वाढवू शकता. आणि गॅस फास्ट ठेवते. फास्ट गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची. आता मी वरून कोथिंबीर टाकते अशी मस्त पैकी. एकदम छान झालेलं आपलं. कोण कॉर्न उकडून असा कांदा, कच्चा कांदा, टोमॅटो टाकून भेळ कशी करतो तसं पण केलं तरी चालतं. हे असं पण केलं तरी चालतं. त्याच्यामध्ये अजून काहीतरी शिमला मिरची किंवा काय अजून पाहिजे असेल भाजी ती पण टाकू शकता. हे बघा, हा एकदम छान आपला कॉर्न झालेला आहे. त्याला जास्त आता शिजवायचं पण नाही. कॉर्न तयार आहे एकदम. पण त्याला पाणी सुटलेलं जरा पण नाही, एकदम सडसडीत झालेलं आहे. बस गॅस मी बंद करते आणि आता मी वरून चीज किसून टाकते. गॅस बंद नाही केलाय मी. आपल्याला हा चीज असा चीज किसला की अगदी मुलं आपली आवडीने खातील. एकदम सोपं आहे. आपण भेळ कशी बनवतो एवढंच की काय काय लोक कच्चं टाकतात. आपल्याला थोडं कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये हे करून घ्यायचं. मी खाली गॅस बंद केलाय, वरून चीज टाकते. एकदम चीज टाकल्यानंतर मुलं पण आवडीने खातील, छान लागतो. त्याला काय बोलायचं, कॉर्न चीज. काय तुम्ही नाव ठेवाल ते. कॉर्न चीज. एकदम असा मस्त असं चटपटीत मला हे कॉर्न चीज झालेलं आहे. एकदम हे तयार आहे. त्याला असं वाफ द्यायची पण नाही. असं नुसतं असं भेळसारखं चटपटीत झालं पाहिजे. बघा माझं हे कॉर्न चीज कसं वाटलं. चांगलं वाटलं असेल तर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉर्न व्हिडिओ असेच व्हिडिओ बघत बसा. चला बाय बाय.